नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर SIR प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप केलाय। गुडदे पाटील यांच्या मते कोणतेही संवैधानिक पद नसताना किरीट सोमय्या हे महानगरपालिकांमध्ये अनधिकृत बैठका घेत आहेत। अशा प्रकारच्या बैठका घेणं हे महापौरांच्या अधिकारांचं उल्लंघन असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप करण्यासारखं असल्याचं ते म्हणाले। प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी या संदर्भात महापौर आणि महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन किरीट सोमय्या यांच्या बैठकींच्या विरोधात निषेध नोंदवला असल्याचं सांगितलं आहे। आज माननीय महापौर आणि माननीय आयुक्त ह्या दोघांची आम्ही संयुक्त भेट घेतली। काल रात्री मला बातमी अशी कळाली की किरीट सोमय्या जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, माजी खासदार आहेत, मुंबईचे रहिवासी आहेत, ते नागपूर महानगरपालिकेमध्ये येऊन महापौरांच्या समक्ष आणि आयुक्तांच्या समक्ष त्यांनी एक बैठक घेतली जन्म व मृत्यू विभागाची, आणि त्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट काही सीज करण्याची त्यांनी डायरेक्शन्स दिले अशी मला माहिती मिळाली। त्या अनुषंगानं आम्ही महापौरांची भेट घेतली आणि संपूर्ण राज्यभरातल्या महानगरपालिकांमध्ये किरीट सोमय्या जातात आहे, त्यांच्याकडे कुठलीही संविधानिक पद धारण त्यांनी केलेलं नाही आहे, त्यांना कुठलाही संविधानिक अधिकार नाही आहे। असं असताना जिथे इथं भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन महापौर आणि आयुक्तांवरती प्रशासनावर दबाव टाकून ते बैठका घेतात आहे अनधिकृत पद्धतीनं, असंविधानिक पद्धतीनं, आणि SIRच्या प्रक्रियेला बाधित करण्याचे जे काम आहे, SIRच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये जे नावं नोंदणी करायची आहे त्यासाठी जो पुरावा लागतो, कारण अनेकांच्या नावामध्ये काही बदल झालेले असतील, ज्यावेळेस बाळ जन्माला येतो त्यावेळेस त्याचं नाव काहीतरी वेगळं ठेवलेलं असते, नंतर रेकॉर्डमध्ये वेगळं असते, आणि त्या बदल करण्यासाठीच्या ज्या ॲप्लिकेशन्स आहेत त्या सर्वच्या सर्व ॲप्लिकेशन्स स्थगित ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले। त्यामुळे नागपूर महानगरपालिका महापौर आयुक्त चालवून राहिले की एक वेगळं असंविधानिक सत्ता केंद्र ह्या महानगरपालिकेमध्ये निर्माण झालेलं आहे, ही शंका आमच्या मनामध्ये आहे।